ज्या काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे। 20 लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरातमधून मारून हाकलून दिलं। त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केलं नंतर ना, तुम्ही आम्हाला काय सांगताय? तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा, अमित शाह काय करतात ते बघा। अमित शाह म्हणतात मी आधी गुजराती आहे, मग आम्ही आधी मराठी नाही का? अहो, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस, काय करायचं ते करा। सुरक्षा कायदा आणलाय, अर्बन नक्षलवाद कोणी करायला त्यांच्यावरती कारवाई केली। आधी दौंड आम्ही पण म्हणतोय ना, अटक करून दाखवा। दौंडमध्ये काल हिंसाचार झाला, हे अर्बन नक्षलवाद भाजपचेच होते। कोण आले बाहेरून? 2 आमदार भाजपचे आले आणि दंगल पेटवून गेले। आले ना 2 आमदार, जे मूळचे भाजपवाले नाहीये, नव हिंदुत्ववादी स्वतःला समजणारे, ते यवतमध्ये येतात, दौंडमध्ये येतात आणि दंगल पेटवून जातात। काय करतोय तुमचा जनसुरक्षा कायदा? हा भांडी घासतोय का कोणत्या कोठ्यावर नाचतोय? सांगा ना। काय सांगतात? देवेंद्र फडणवीस हे फेल्युअर मुख्यमंत्री आहे, अपयशी मुख्यमंत्री आहे। त्यांचा फक्त फुगा फुगवलेला आहे। जसा नरेंद्र मोदीची हवा भरलेली आहे फुग्यात, तशी इथे देवेंद्र फडणवीस यांची हवा भरलेली आहे। ज्या भाजपच्या खासदारांनी महाराष्ट्रावर सुरू उमटवला, त्या भाजपच्या खासदारांच्या समर्थनार्थ देवेंद्र फडणवीस म्हटले की ते जर आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, भारतीय संविधानाप्रमाणे आम्ही त्यांना वागणूक देऊ असं म्हटलं। हो, महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायघड्या घालणारच आहेत। महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायघड्या घालणारच आहेत। त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाहीये, महाराष्ट्रावर मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे। आणि थुकी चाटतायत हे भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांची। बघू ना, आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 6 तारखेला दिल्लीमध्ये येत आहेत, त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे विषय तिकडे घेतले जातील। 6, 7 आणि 8 3 दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत। 7 तारखेला इंडिया आघाडीची बैठक आहे। राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालेली आहे आणि स्वतः उद्धवजी तिथे येत आहे। मंत्री संजय शिरसाट यांचं पुन्हा नाही, ठीक आहे ते। कोणी विडा उचललाय? कोणता विडा? बरं, संपून दाखवा, संपून दाखवा। 10-10 हजार रुपयाला एक मत विकत घेतलं म्हणून जिंकलात ना। आणि कसे जिंकलात हे राहुल गांधींनी सांगितलंय, आम्ही सांगू। आता त्यांच्या वयाकडे पाहता मी काय फार शब्द वापरत नाही, पण त्यांनी त्यांच्या वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे। सर, एक साथी यांचं वक्तव्य आहे। चला बोलिए। 2024 के इलेक्शन में मोदी सरकार ने घपला किया था ताकि सीट उनके ज्यादा है, दूसरी बात की सबूत उनके पास है। इस तरीके से राहुल गांधी जी इस मामले में बहुत बड़ा रिसर्च कर रहे हैं, उनकी टीम काम कर रही है। हमारी भी उनसे बातचीत होती है इस बारे में। लगभग 100 सीट पर घोटाला किया है। पैसा हो, वोट चोरी हो, चुनाव आयोग इस पूरी षड्यंत्र का एक हिस्सेदार है। चुनाव आयोग, अगर ये 100 सीट पर घोटाला नहीं होता तो आज मोदी प्रधानमंत्री नहीं बनते। महाराष्ट्र में विधानसभा में यही हो गया और हरियाणा में भी यही हो गया और बिहार में यही करने जा रहे हैं। इसलिए हम सब राहुल जी के नेतृत्व में हम सब लोग संघर्ष कर रहे हैं। हम बिहार में ये वोट चोरी नहीं होने देंगे। और राहुल गांधी ने तो बार बार कहते कि मेरे पास एविडेंस है, मुझे पूरा विश्वास है राहुल जी के पास एविडेंस होते हैं और बिना एविडेंस राहुल जी कभी बात नहीं करते। उद्धव ठाकरे जी 6 तारीख को, 7 तारीख को और 8 तारीख को अगस्त दिल्ली में है। इंडिया ब्लॉक की बैठक 7 तारीख को है। राहुल जी ने उनको स्पेशल खास न्योता दिया है, इनवाइट किया है। उद्धव जी जाने वाले हैं। मोटा बयान आया था महाराष्ट्र के ऊपर, आप देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि हम उनका महाराष्ट्र में स्वागत करेंगे। देखिए भारतीय जनता पार्टी की परंपरा है, जो महाराष्ट्रद्रोही होता है उनके लिए महाराष्ट्र में रेड कार्पेट डालेंगे और जो देशद्रोही होते हैं उनका भी सम्मान करेंगे। ये भी उनकी एक आदत है। ये पार्टी कभी भी देशभक्त नहीं रही, चाहे स्वतंत्रता संग्राम हो चाहे और कुछ हो।